बातमी आता अकोल्यातून। अकोल्यामध्ये पाण्याच्या संदर्भातल्या कटकटी सुरू झाल्यात आणि त्यामुळे खास करून महिला अत्यंत त्रस्त आहेत। अकोल्यातल्या गोकर्ण पार्कमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। या विरोधामध्ये संतप्त झालेल्या नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। संपूर्ण गावालाच 8 ते 15 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आधीच चिंतेची बाब असताना आता त्यात येणारं पाणी गढूळ येत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत। नागरिकांनी गढूळ पाण्याचे पुरावेच शासकीय अधिकाऱ्यांना सादर केले। या निमित्तानं आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी त्रस्त महिलांशी संवाद साधला, तो ऐकूया। निवडणुका संपल्या, नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत, परंतु जे आहे आता त्यांनी जे आहे नगरसेवकांनी तरी पाण्याचा प्रश्न हा सोडवलेला नसल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। मी आहे सध्या अकोल्यातील प्रभाग क्रमांक 8 मधील गोकर्ण पार्क या ठिकाणी काही महिला जमलेल्या आहेत। आपण त्यांनाच विचारू, काकू काय समस्या आहे नेमकं? पाण्याबद्दल आमच्या इकडे खूप घाण पाणी येतं, गढूळ पाणी येतं आणि हे व्हिडिओ पण काढलाय आम्ही। व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, त्याच्यामुळे मग आम्हाला काहीतरी हे द्यावं तुम्ही। किती दिवसांना नेमकं ते पाणी पुरवठा जेव्हा होतो ते किती दिवसांनी? 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होते आणि तो 2 तास असं वाटते आम्हाला की 2 तास पाणी पुरवठा व्हायला पाहिजे, कारण 8 दिवसातून एकदा नळ आल्यामुळे आम्हाला ते पाणी पुरत नाहीये आणि खूप घाण पाणी येत आहे। हे जे पाणी आहे हे नळाचं पाणी आहे का? हो, नळाचं पाणी आहे, काल आलेलं पाणी। याच्या संदर्भात तुम्ही कुठे तक्रारी केलेल्या आहेत का? हो, तक्रारी केल्या आणि काल फोन पण केले, पण ते म्हणत होते की अजून 4 दिवसांनी आम्ही नळ सोडणार आहे। काकू काय सांगाल, तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचं पाणी मिळतं का? हो, आमच्या घरी पण अशाच प्रकारचं काल पाणी आलेलं आहे आणि ती 9व्या दिवशी आलेलं आहे पाणी आणि ती फक्त 1.5 तासासाठी आलेलं आहे पाणी। असं पाणी असल्यामुळे आम्ही आमच्या टाकीत पण चढवलं नाही आणि त्या पाण्यापासून आम्हाला त्रास आहे आणि सर्व वास वगैरे येऊन राहिला, भांडे धुवायच्या कामाचं सुद्धा नाहीये ते पाणी। यासाठी तुम्ही नगरसेवकांना एकदा भेटल्या की त्यांना फोन वगैरे काही करण्याचा प्रयत्न काही केला का? आल्या होत्या, कोण त्या क्षीरसागर मॅडम येऊन गेलेल्या आहे, तर त्या म्हणत पहिल्या दिवशी म्हणत की टाकी धुतली म्हणून आलं म्हणे तुमच्याकडे खराब पाणी, पण नंतर काल परत आलं पाणी तर ते सुद्धा